लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या नाशिकचा विकृत नराधम भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी चौकशीला वेग. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. खरात विरोधात तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे यावं, एबीपी माझाचं आवाहन. युद्धात इराणला साथ द्यायला हवी होती. भविष्यात भारताला त्रास होईल. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवरती टीका. तर महाराष्ट्र नेक्स्ट या नव्या वेबसाईटची घोषणा. राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. मका, गहू, हरभरा, कांदा पिकं धोक्यात. शेतकरी चिंतेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण. लाखो भीम अनुयायी महाडमध्ये दाखल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महाडमध्ये उपस्थित राहणार. पोलिसांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना. एकविसाव्या दिवशीही युद्ध सुरूच. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू. तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरील हल्ल्यामुळे जगासमोर ऊर्जा संकट. कालच्या प्रचंड पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक. सेन्सेक्स 1000 आणि निफ्टी 300हून अधिक अंकांनी वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.